आजचा शेवटचा पेपर होता आमचा. शेवटचा पेपर झालेला आहे आणि घरचं वेळ टाकलं गेलेलं आहे. आता जायचंय म्हटलं कुठेतरी फिरायला. शेवटचा पेपर आहे ना, कुठेतरी एन्जॉय करायचा आहे. मग आम्ही जाणार आहोत एन्जॉय करायला. धरण बघायला. ते काय धरणाचं नाव पण आठवत नाही आहे. फक्त निघायचं म्हणून निघालो आम्ही मित्र 2-3 मित्र जमलेलो आहे आणि काही मित्र पुढे गेलेले. चला पुढची वाटचाल दाखवतो मी तुम्हाला. डायरेक्ट कॉलेज मधून आलोय आता. इथं आपण चनकापूर धरणावरती. इथे जेवढं बघायचं होतं आपल्याला तेवढं बघून झालंय. आता त्या पुलापर्यंत जायचंय आपल्याला या रस्त्याने. चला लगेच जाऊ. आपण या ठिकाणी होतो. या ठिकाणाहून मी सांगितल्याप्रमाणे पुलाजवळ आलोय. पूल जवळ आहे आता. जाऊन थोडस पुढे जाऊन पुलावरती बसायचं आता. जागा असेल तर बघू. पहिल्यांदा येतोय. पाणी एकदम शुद्ध आहे. असं वाटतंय थोडी आंघोळ करून घ्यावं, पण नाही. आता शाळेतूनच आलोय डायरेक्ट, त्याच्यामुळे पाठीवरती दप्तर पण आहे. अरे मासे पण उडी मारताना दिसते. ते बघा ते बघा. अरे वा, थवा पण दिसला. खूप चांगला देखावा आहे इथं. फक्त सर्व व्यक्तींनी ठरवलं पाहिजे की अशा पर्यटकाच्या जागेवरती घाण कचरा करायला नाही पाहिजे. इथं खूप कचरा आहे. तो कचरा करायला नाही पाहिजे होता. बाकी बघण्यासारखं खूप काही इथं. मित्रांना सोडून मी इथं आलोय डायरेक्ट. मित्रांना तिथंच सोडून दिलंय. मला खूप बोलत असतील, काय सांगता येत नाही. चला आता चालतोय त्यांच्याकडे, बघून येऊ. बघण्यासारखं खूप काय. पहिले पुलाकडे जायचं होतं, पण मग आता ते बोलत असतील त्याच्यामुळे मी जाऊन येतो त्यांच्याकडे. काय करताय काही नाही. आम्ही सर्व मित्र आलो पुलावरती. आलो इथं फोटो शूट करण्यासाठी, फोटो वगैरे काढण्यासाठी. फोटो काढून झाले आणि अजून आमचे जे मित्र होते, काही मित्र अजून आलेले नाही, तिकडेच थांबलेले. इथं बघण्यासारखं खूप काही आहे. चला म्हटलं आता एका ठिकाणी बसून घ्यावं आणि पाण्याचा आनंद घ्यावा. पाणी एकदम शांत होतं आणि पाण्याचा आवाज एकदम छान येत होता. कानांना एकदम चांगलं वाटत होतं. आणि मित्र येणार होते त्याच्यामुळे म्हटलं आता थोडासा थांबून घ्यावं इथं. मित्र येत आहे त्या रस्त्याने येत आहे डायरेक्ट, तशी सरळ. इथून दिसत नाही. निम्मे